आज मी तुम्हाला भाताचा अजून एक प्रकार बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये आपण थोडंसं पहिलं तेल घालून घेऊया। एक छोटे 2 चमचे टाकायचं आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये एवढा बटर टाकणार आहे। बटरच्या जागी तुम्ही तूप पण टाकू शकता। तर हा बटर वितळून घेऊया। बटर वितळलेला आहे, छोटा अर्धा चमचा जिरं टाकायचं। जिरं चांगलं भाजून घेऊया। जिरं बघा चांगलं भाजलं गेलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायचं एक मीडियम आकाराचा कांदा। ह्याच्यामध्ये लगेच तुम्ही आलं, लसूण आणि हिरवी मिरची टाकू शकता। तर मी पहिला कांदा भाजून घेणार आहे आणि नंतर ते टाकणार आहे। कांदा आपल्याला जास्त लाल भडक करायचा नाही, बघा अशा पद्धतीने भाजला गेलेला आहे। ह्याच्यामध्ये लसूण, आलं आणि हिरवी मिरची असे टाकलेले। लसणाच्या 7 पाकळ्या आहेत, अर्धा इंच आलं आहे आणि तिखटवाली मिरची एक आहे। ह्याच्यामध्ये तिखटाप्रमाणे मग तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता। याला चांगलं परतून घेते। परतून घेतलेलं आहे, 1 मिनिटभर परतले मीडियम गॅसवर। एक छोटा आकाराचा बटाटा आहे, त्याची साल काढलेली आहे आणि तुकडे करून घेतलेले, स्वच्छ धुवून घेतलेला आहे। ह्याला पण ह्याच्यामध्ये 1 मिनिटभर परतून घ्यायचं। परतून घेतलेलं आहे। असं परतलं नाही की बटाटा लगेच शिजला जातो, जास्त वेळ लागत नाही त्याला शिजायला। एक मीडियम आकाराचं गाजर वरचं साल काढून छोटे तुकडे करून घेतलेले, खिसून जरी घेतलं तरी चालेल, मोठे मोठे खिसून घेतले। तर एक छोट्या आकाराची शिमला मिरची। आता हे पण ह्याच्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं, चांगली परतून घेतलेलं आहे बघा। आता ह्याच्यामध्ये वाटाणा आणि फ्रेश मका हे दोन्ही पण हलकंसं शिजवलेलं आहे। वाटाणा पण फ्रेश होता, पण तो पण मी शिजवून घेतलेला आहे आणि फ्रेश मका पण मी शिजवून घेतलेला आहे, थोडंसं मीठ टाकून। ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला थोडंसं मीठ, एकदम थोडंसं टाकलेलं आहे। झाकण ठेवणार आहे 5 मिनिटासाठी, चांगली एक वाफ काढून घेणार आहे। झाकण काढून घेऊया, मिक्स करते। बटाटा, गाजर हे चांगलं शिजलं जातं। वाटाणा आणि ते मका तर आपली चांगली शिजलीच आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही फ्लावर टाकू शकता, फरसबी टाकू शकता, खूप छान लागेल। ह्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा मिरीपूड, छोटा अर्धा चमचा चाट मसाला, छोटा अर्धा चमचा गरम मसाला पावडर मिक्स करून घेते। आता आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची वापरलेली आहे। तुम्हाला जर तिखट पाहिजे असलं तर मग थोडीशी लाल मिरची पावडर टाकली तरी चालेल, नाहीतर 2 तुकडं मिरचीचे टाकून ह्याच्यामध्ये जेव्हा आपण कांदा परतला ना तेव्हा जरी टाकलं तरी चालेल। तिखटाप्रमाणे टाकायचं आपल्या। हा भात आहे बघा, कोलम तांदळाचा आहे, तो टाकणार आहे। बासमती तांदळाचा जरी टाकला तरी चालू शकते। मुलांना सकाळी टिफिनला द्यायला हे एकदम छान आहे, करून बघा। नाही तर मधल्या वेळेत खाण्यासाठी सुद्धा तुम्ही हे करू शकता। एक वाडगं भरून घेतलेलं आहे, मस्त असं मिक्स करायचं। मस्त असं बघा मीडियम गॅसवर एक 2 ते 3 मिनटं मी चांगलं परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये काय टाकायचं माहिती आहे का, छोटा 1 चमचा लिंबाचा रस थोडीशी टाकणार आहे मी, कोथिंबीर। गॅस आहे मीडियमच आणि चांगलं परतून घेणार आहे। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। जेवढं होता होईल एवढं परतून घ्यायचं। वाटलं तर काय करायचं, एकदम बारीक गॅस करायचा आणि 1 मिनिटभर झाकण जरी तुम्ही ठेवलं तर ह्याच्यावर चालू शकतं। किती छान झालं आहे बघा अशा पद्धतीमध्ये भात। ह्याच्यामध्ये एकदम बारीक कापून तुम्ही फरसबी टाकू शकता, फ्लावर टाकू शकता। खूप भाताच्या रेसिपी मी अपलोड करते, किती छान झालं आहे बघा। टिफिनला ह्याला असं रंगीबेरंगी दिसतो ना, मुलांना तर खूप आवडेल। अशा पद्धती तुम्ही झटपट करून बघा। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।